वळूयात पुढच्या बातमीकडे. औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा तक्रारींमध्ये दावा करण्यात आला होता. तर या प्रकरणी आयोगानं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचं आणि त्याचा लाभ झाल्याचं देखील प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचं आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. या भरती प्रक्रियेची आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आणि फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी देखील माहिती आहे. विद्यार्थ्यानं हा पेपर फुटल्यानंतर पहिल्यांदा तक्रार किंवा फिर्याद दिली होती ना, तो विद्यार्थी आता आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार की नेमकं काय घडलं होतं. तुझं नाव सांग दादा आधी, आणि एफडीए ला तू एफडीए चा पेपर फुटला पहिली तक्रार तूच दिली होती. हो, ऋषिकेश गांगर्डे माझं नाव. एफडीए ला आम्ही दोघांनी मिळून तक्रार दिली होती. नंतर एक जणावर दबाव आणून त्याने माघार घेतली होती. तर माझ्यावर पण दबाव आणला. त्यांनी मानसिक टॉर्चर केलं, गुन्हे दाखल करू, डिफेमेशनची केस दाखल करू, नापास झाला म्हणून. पण त्यांनी मार्कच सांगितले नव्हते. पण तू काय तक्रार दिली होती? हा पेपर नेमका कसा फुटला होता, किती तारखेला होता, किती तारखेला फुटला होता, तुझ्या तक्रारीत नेमकं तू काय सांगितलं होतं? हा पेपर 22 मार्चला होता. तो 2 दिवस अगोदरच काही विद्यार्थ्यांना मिळाला होता. यामध्ये खूप मोठं रॅकेट आहे आणि आम्ही त्याचे स्क्रीनशॉट देऊन त्यानंतर आम्ही जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थ्यांचे पुरावे सीआयडीला दिलेले आहेत. त्यांनी एकच विद्यार्थी सांगितलेला आहे फक्त त्यामध्ये. तू फिर्यादीत काय म्हटलं होतं सांग तरी, म्हणजे फिर्याद तू देताना किंवा तक्रार देताना काय दिली होती आयोगाकडे? या पेपर मध्ये असा गैरप्रकार झालेला आहे की आयोगाच्या 100 पैकी 90 क्वेश्चन हे दुसऱ्या गेस्ट पेपरच्या नावाखाली दिलेले आहेत आणि पेपर फुटला किंवा गेस्ट पेपर हे 20 मार्चलाच मिळाले होते. 22 मार्चला पेपर झाल्यानंतर त्याच गेस्ट पेपर मध्ये क्वेश्चन पेपर आले होते. याचे स्क्रीनशॉट वगैरे दिले होते तारखेसह. त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं होतं एमपीसी आयोगाकडनं तुला? काय त्यांनी फिजिकली गेलं तेव्हा सांगितलं होतं आम्ही त्याची चौकशी करू, आणि नंतरचे 6 दिवस त्यांनी मान्यच नाही केलं की तक्रार आली म्हणून, जे की मी स्वतः आयोगात जाऊन तिथं तक्रार दिलेली होती. वळूयात पुढच्या बातमीकडे. औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पुण्यामध्ये एमपीएससी देणाऱ्या उमेदवारांची भेट घेतली. उमेदवारांनी यावेळी रोहित पवारांचं स्वागत केलंय. यावेळी बोलताना त्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. पाहूयात. एक तर माझी प्रतिमा स्वच्छ आहे हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ईडीला सुद्धा माहिती आहे. आज पांढरे स्वच्छ कपडे आणि कुर्ता पायजामा इथं घालून येण्याचं कारण असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. या सगळ्या परीक्षा पारदर्शक आणि स्वच्छ झाल्या पाहिजे. अजून 30, 35, 40 वर्ष आम्हाला समाजकारण आणि राजकारण करायचंय. हे राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना उद्या जाऊन आमच्या बरोबर चांगले अधिकारी असणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुमच्यात आम्ही चांगले प्रामाणिक अधिकारी म्हणून तिथं बघत असतो. उद्या जाऊन जे लोकांना तिथं सेवा देणार, मग प्रामाणिक आणि चांगले अधिकारी जर आपल्याला उद्या पाहिजे असतील तर ते जी परीक्षा देतात, ज्या प्रक्रियेतून अधिकारी बनतात, ती प्रक्रिया सुद्धा स्वच्छ आणि चांगली आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे का नाही? MMRDAचा आता एकनाथ शिंदे साहेबांना काही दिवसांपूर्वी मी भेटलो, म्हणतो की साहेब हे फार अंगलेटी येणार आहे, याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागते. मी त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी एक कमिटी फॉर्म केलेली आहे, समिती फॉर्म केलेली आहे, आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काय घोळ झाला हे सांगतील. आणि सर्वच अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचंय की याच्यामध्ये कुठलाही प्रेशर तुम्ही घेऊ नका, कारण का आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत. तुम्ही जर प्रेशर घेतला आणि खोटा रिपोर्ट बाहेर काढला तर खरं रिपोर्ट कार्ड आम्ही जर पुढे काढलं या मराठी मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी महागात पडेल. त्यामुळे कृपा करून प्रेशर घेऊन या मुलांच्या भवितव्याला तिथं कुणी हात लावू नये अशी आमची विनंती आहे.